जयाताईंनी हा इंदिरा महोत्सव भरवला. तो या उद्देशाने भरवला की सामान्य कुटुंबातील सामान्य महिलांना आज महाराष्ट्रात काय चालतं, जगामध्ये मार्केटिंग कसं चालतं, बायका व्यवसाय कशा करतात, आपण कसं बाहेर पडलं पाहिजे, आपण कसा व्यवसाय केला पाहिजे व आपण स्वयंपूर्ण कसं झालं पाहिजे, या उद्देशाने ताईने हा महोत्सव भरलेला आहे. आणि आज या संगमनेर भागातील महिलांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हेही खूप महत्वाचं आहे. आज भरपूर कालही मी या कार्यक्रमाला होते. कालही 15,000 महिला होत्या. आजही भरपूर महिला आहेत. साहेब, तुम्हाला सांगायचं म्हणजे महिला खरंच खूप हुशार, कणखर आणि जागृत असतात. इथे जमलेल्या पुरुषांना मी म्हणाल की तुमच्यापेक्षा महिला खरंच सरस असतात. साहेबांनी जयाताईवर जबाबदारी सोपवली. त्यांना वाटलंही नसेल की एवढ्या महिला इथे उपस्थित राहतात, पण ताईंनी जबाबदारी अतिशय चोखपणे पार पाडली. कुठल्याही क्षेत्रात महिला कमी नाही आहेत, खूप पुढे आहेत. आता इथे बसलेल्या सगळ्या पुरुषांना विचारा, घरामध्ये तुम्ही मुलीला जास्त जीव लावता का मुलाला जास्त जीव लावता? आणि महत्वाचं काम असेल तर ती जबाबदारी कुणावर सोपवता? मुलीवरच सोपवता. कारण मुलगी खरंच जबाबदार असते सगळ्या गोष्टीला आणि वडिलांची, भावाची लाडकी असते. ती सर्व जबाबदारी अतिशय चांगल्या रीतीने पार पाडते. गृहिणींच्या बाबतीतही सांगायचं झालं तर संसारामध्ये गृहिणी या खूप म्हणजे 90% काम घर हे गृहिणी सांभाळतात, संसार हा गृहिणी सांभाळतात. त्यामुळं आज जयाताईंनी जो उपक्रम राबवला त्याला आपण उत्स्फूर्त प्रतिसाद देताल. महिला बचत गटांच्या बाबतीत मी म्हणेल, काही महिला बचत गट सुरुवातीला खूप चांगल्या पद्धतीने काम करतात आणि नंतर रेंगाळल्यासारखी कामे होतात. त्याचं कारण म्हणजे घरातील जबाबदाऱ्या असतात. म्हणजे त्या पत्नीने सकाळी उठायचं, मुलांचे डबे करायचे, सासू सासरे, घरातला स्वयंपाक, मग त्यामुळं ती थोडीशी थकलेली असते. म्हणून नवीन नवीन जे व्यवसाय ते पार पाडताना त्यांचं दुर्लक्ष होतं. मी एक दुग्ध व्यावसायिक महिला आहे. माझ्या बाबतीत मी माझा स्वतःचा अनुभव तुम्हाला सांगते. लहानपणापासून मला अतिशय दुग्ध व्यवसायाची आवड होती. माझे वडील शेतकरी असल्यामुळे त्यांच्याकडे 150 गाई होत्या. डॉक्टर अण्णासाहेब शिंदेंचा माझ्यावर फार प्रभाव. ते आमचे वडिलांचे स्नेही व मित्र होते. आमच्याकडे संकरित गाई त्यांनी आणल्या. डॉक्टर अण्णासाहेब शिंदेंमुळे कोलारला संकरित गाई आल्यानंतर आपण शेतकरी बहुतेक शेताजवळ वस्तीवर राहतो. मग ते रोजचं गोठ्यात जाणं येणं असल्यामुळं मला त्याचा अभ्यास पूर्णपणे, मला गायींची माहिती मिळाली. म्हणजे लहानपणापासूनच त्याची आवड होती. मी 150 गायींचं व्यवस्थापन वयाच्या 20व्या वर्षापर्यंत बघायची. जसं कळायला लागलं तसं. पुढं विवाहानंतर गावामध्ये राहत असल्यामुळं गायींशी माझा काही संबंध आला नाही. मग मी बाकीच्या ज्या कौटुंबिक जबाबदाऱ्या असतात, सासू सासरे, राजकीय घराणा असल्यामुळं, राजकीय वारसा असल्यामुळं लोकांचे येणे जाणे ह्या जबाबदाऱ्या मी उत्तम रीतीने पार पाडल्या. मुलांचं संगोपन. पण नंतर मी ठरवलं, पहिल्यापासून मला वाटायचं का स्त्रीने स्वयंपूर्ण असलं पाहिजे, परावलंबी नसावं, आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणून मी दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली. तुम्हाला सांगते, 8 ते 10 गायी आमच्याकडे होत्या. सुरुवातीला आम्ही गावात राहायचो आणि शेती दूर होती, 5 किलोमीटरवर असायची. मग मी सुरुवातीला वयाच्या 40शीत ड्रायव्हिंग शिकले. प्रथमतः सर्वांनी विरोध केला. लोक म्हणे, ग्रामीण भागामध्ये आणि चंद्रभान दादांची सून काय आता गाडी चालवणार आहे का, अशा पद्धतीने वक्तव्य झाले. परंतु मी सांगते, ज्या वेळेस आपण एखादं काम सकारात्मक करतो, जे नावं ठेवणारे असतात तेच आपल्याला नंतर शाबासकीची थाप देतात. मी ड्रायव्हिंग शिकल्यानंतर उत्तम दुग्ध व्यवसाय सुरू केला. दुग्ध व्यवसाय इतका नावारूपाला आणला. आज माझ्याकडे 40 गायी आहेत आणि सकाळी 100, संध्याकाळी 100. बाकी कालवडी भाकड गाई सोडल्या तर 15 गायी दुधात असतात. तर 200 लिटरची विक्री आहे. पुढे शासनाने मला याची दखल घेतली, माझ्या कामाची दखल घेतली. सह्याद्री वाहिनीने मला सह्याद्री सन्मान पुरस्कार दिला. नंतर मी सह्याद्री वाहिनीवर शेतकरी प्रतिनिधी म्हणून काम पाहिलं. शेतीची उत्तम माहिती असल्यामुळं बांधावरील व्यवस्थापन, शेती कशी करावी यात मी हिरिरीने भाग घेतला. 2016चा मला जिजामाता कृषीभूषण पुरस्कार शासनाने दिला.
मराठा समाजाचा ज्ञानवंत गुणवंत पुरस्कार मिळाला. राहुरी कृषी विद्यापीठातही मी अनेक वेळा अधिकारी किंवा कुठले हे असेल कार्यक्रम असेल तिथे आवर्जून मी हजर असते. बचत गटांच्या महिलांना मी कामधेनू अंतर्गत दुग्ध व्यवसाय कसा करावा याचे मार्गदर्शन केले. असा हळूहळू माझा प्रवास वाढत चालला. तर महिलांना माझं सांगणं आहे आणि तुम्हाला सांगते, मी जोपर्यंत घरामध्ये होते, स्वतःचा काही व्यवसाय नव्हता, पण आज माझा वर्षाला 25 लाखाचा टर्नओव्हर आहे. आता आपण ताईंनी ते कापशे पैठणीचा स्टॉल आहे लावलेला, तुम्ही तिथे भेटायला गेल्या असाल. जर तुम्हाला तिथे 2000ची साडी आवडली पण घरून 1000च रुपये आणलेले असले तर तुम्ही मन मारून ही साडी घेऊ शकत नाही. पण आज स्वतःचा व्यवसाय असला, स्वतःचे पैसे असले तर आपण लगेच ते करू शकतो, घेऊ शकतो. अशा पद्धतीने गृहिणी पुढे जाऊ शकते. आणि दुग्ध व्यवसाय करताना मला सर्व ग्रामीण भागातील महिलांना सांगायचंय, दुग्ध व्यवसाय करताना तो अतिशय काटेकोरपणे केला पाहिजे. म्हणजे आपण शक्यतो मुक्त गोठा पद्धतीचा अवलंब केला पाहिजे. खूप ठिकाणी मी बघते की जनावर गायी जागेवर बांधलेल्या असतात, त्यामुळं शेण उचलणं हे खूप श्रमाचं काम असतं. आणि पुरुष वर्ग सहसा फक्त पाटीलकी करण्याच्या फंदात पडतात. बाहेरून फिरून यायचं आणि इकडं बायकोवर रुबाब करायचा, असं खूप ग्रामीण भागातलं चित्र आहे. तर मुक्त गोठा पद्धतीचा अवलंब आपण केला पाहिजे. कुट्टी मशीनचा वापर केला पाहिजे, मिल्किंग मशीनचा वापर केला पाहिजे. कालवडीचं व्यवस्थापन कसं करायचं याच्या तांत्रिक बाबी शिकून घेतल्या पाहिजे. गाय व्याल्यानंतर किती दिवसांनी भरली पाहिजे, किती तिचा दूध उत्पादनाचा काळ पाहिजे, सगळं शास्त्रयुक्त पद्धतीने तुम्ही केलं तर यश निश्चित आहे. नाहीतर जयाताईंनी सांगितलं त्या पद्धतीने महिला सकाळी पहाटे ते उठतात, शेणकूर करतात, गायींना कुट्टी चारा टाकतात, मशीन जर गायीला लावता येत असेल तर ते लावतात आणि मग पतीला नवऱ्याला उठवतात, उठा उठा हो चहा करून देते आणि मग दूध घालायला हे जातात. आणि पेमेंट घ्यायला हे हजर, सगळ्याच्या आधी हजर दूध ह्याच्यावर. आपण याच्यात महिलांची खूप चुकी आहे. आपण समजून चाललेलो आहे का हे आपल्या नशिबात आहे आणि आपल्या वाट्याला आहे, आपण ते केलं पाहिजे. असा आपल्यावर संस्कार झालेले असतात बालवयात की महिलेनी सगळंच केलं पाहिजे. त्यामुळं महिलांनी पहिलं जागृत झालं पाहिजे. दुग्ध व्यवसाय कसा केला पाहिजे हेही खूप महत्वाचं आहे. मी तुम्हाला सांगते, त्याचबरोबर आपलं आरोग्यही खूप महत्वाचं असतं. शक्यतो महिला स्वतःच्या आरोग्याकडे अतिशय दुर्लक्ष करतात. उपवास वगैरे धरणं, वेळेवर जेवण न करणं या गोष्टी असतात. माझी आई श्रावणात मला फोन करून नेहमी म्हणते, प्रभा सोमवार धरले का ग, शनिवार धरले का ग, वड सावित्री पौर्णिमा धरली का. मी म्हटलं ताई, काही बायका सोमवार निरंकार करतात, काही बायका सोमवार फळावर करतात, काही बायका सोमवार दुधावर करतात, काही गोड खिचडीवर करतात, काही. म्हटलं महादेवाला तेवढंच काम आहे का सोनोग्राफी करायचं, कोणाच्या पोटात काय आहे, कोणाच्या पोटात काय आहे. देवाला एवढा वेळ नाही म्हटलं प्रभा घोगरेच्या पोटात काय आहे ते बघायला म्हटलं. त्यामुळं मी महिलांना सांगते, उपवास वगैरे न करता श्रम खूप महत्वाचे, नियोजन खूप महत्वाचं आहे शेतीमध्ये. मी एक स्लोगन अशी छोटे वात्र टीका करते. मी एक गृहिणी असले तरी मला या गोष्टीची आवड आहे, म्हणून मी तुम्हाला म्हणून दाखवते. गायी आहेत माझ्या दारी, गायी आहेत माझ्या दारी, म्हणून लक्ष्मी आहे माझ्या घरी. मी करत नाही उपवास तापास, पण गोठ्यात राबते 12 तास. गोठ्यात राबते 12 तास. श्रद्धा अंधश्रद्धेला नाही थारा, श्रद्धा अंधश्रद्धेला नाही थारा, कष्टावरच आहे यशाचा खेळ सारा. सेंद्रिय शेतीचा धरील ध्यास, तोच चाखील यशाचा घास. अशा पद्धतीने नियोजन खूप महत्वाचं आहे. आपण प्रत्येक गोष्टीत नियोजन केलं पाहिजे. आज संगमनेरला जयाताईंनी जो महिला बचत गटांचे इथं सर्वांना कुठला आपण व्यवसाय केला पाहिजे, कशा पद्धतीने केला पाहिजे याबद्दल जे मार्गदर्शन आणि स्टॉल लावलेले आहेत तेही खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. महिलांनी त्याच्यामध्ये फक्त इथं येऊन
महिलांचं हे काय हो, काम खूप करतात, म्हणजे बचत करतात, काटकसर करतात, घरासाठी राबतात. आज आपण बघा महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकऱ्यांनी परिस्थिती अभावी आत्महत्या केल्या, पण कुठल्या महिलेने केली का आत्महत्या? महिला ही नेटानेच संसार करते. आजही खूप कीर्तनकार सांगतात, ज्याची बायको हुशार त्याचा संसार जोरात. आता हे नामदार साहेब असतील, थोरात साहेब असतील, वाघचौरे साहेब असतील, यांना वेळ आहे का हो घरात लक्ष द्यायला? मग घरचा प्रपंच कोण पाहतं? मुलांचं सगळं कोण करतं? म्हणजे आपण 90% काम आपण करतो. म्हणून महिला कुठेच कमी नाहीये. महिलांनी कुठंच कमी कुठल्याही क्षेत्रात नाही. आपण बघतो महिला खरंच कणखरंत्या असतात. आणि महिलांना माझं सांगणं आहे, कुठलाही काम लहान मोठं नसतं. तुम्हाला वाटेल की आपण कमी शिकलेलो आहोत, आपण कुठं बाहेर गेलेलो नाही, आपण तालुका सोडलेला नाही, आणि आपण इकडे गेलो म्हणजे शहरात गेलो तर कसं होईल, असं काही नसतं. बुद्धी ही अशी देणगी आहे की कुठेही गेलं आणि ज्याची काम करण्याची क्षमता असेल तो कुठेही चमकतो, कुठेही काही करतो. अशा पद्धतीने महिला असतात. आता तुम्ही म्हणाल शेळी पालन केलं, आज काय भाव आहे मटणाला बोकड्याच्या? सांगा. बोकड्या 15,000 16,000 रुपयाला विकतो. ते पैसे तुम्ही तुमचे घ्यायचे, नाही तर बोकड्या लहानचा मोठा करायचा, गहू घालून आणि पिंडी बांधून, आणि पेमेंटला कोण? पेमेंटला स्वतः जवळ ठेवा. कुक्कुट पालन असेल, कुक्कुट पालनाच्या वेळी आज अंडी, गावरान अंडी 10 रुपयाला असतात. महिलांनी तोही व्यवसाय चांगल्या पद्धतीने केला. पण कंटाळा न करता, मी दुग्ध व्यवसाय करते, मी आजचं माझं काम सांगते. मी सकाळी पहाटे 5ला उठले, आमचं सर्व मिल्किंग झालं, कॅन गाडीत ठेवले, त्याच्यानंतर म्हणजे कामगार घरी गेले. 7:30-8ला कामगार आले. मी माझ्या हाताने खाद्य देत असते. कुठल्या गायला किती मिनरल मिक्सचर द्यायचं, कुठली गाय भाकडे, कुठली कालवड आजारी, ते काम केलं. नंतर भाजी बनवली. मग बाकीचं काम माझ्याकडे जी एक महिला कामगार आहे ती करते. म्हणजे सर्व चारा पाण्याचं व्यवस्थापन करून मी इकडे आलेली आहे. मी नेहमी म्हणते जयाताईंना आणि दुर्गाताईंना, मी बघते, मी नेहमी म्हणते, मी अशीच भाषण करायला जाते बाई, आपल्याला काही कुणी मार्गदर्शन करत नाही, साहेब कुणी पिये नाही, कुणी लिहून देणार नाही, असंच उभं राहून मी बोलते. आता तुम्ही पण सगळ्या घरात काय कोणाला बोलून नाही देती. आमचं असं आहे, घरात आवाज आमचा, बाहेर नाही. मी अशीच सर्व कामे आटोपून आले. तर महिला म्हणजे कुठेच कमी नाही. ताई, मी छोटीशी कविता केलेली आहे जयाताई. तिच्या अस्तित्वाचे नवे आकाश. तिच्या इंदिरा महोत्सवाच्या निमित्ताने तिच्या अस्तित्वाचे नवे आकाश, जयाताईंमुळे महिला वर्गाच्या डोक्यात पडला प्रकाश. कार्यक्रमाचे जयाताईंनी नियोजन केले छान. सर्व मान्यवर वडीलधाऱ्या महिलांना दिला मान. आवडीचे रूपांतर व्यवसायात करावे, गृहिणींनी स्वयंपूर्ण व्हावे असा त्यांचा ध्यास. प्रणितीताई, शोभाताई सारखे पाहुणे बोलवले खास. काल दुर्गाताईंचा पेहराव पाहिला ना ग्रामीण, म्हणून पारंपरिक पोशाखात दुर्गाताई दिसल्या झकास. मराठमोळं वागणं, बोलणं, विचारपूस करणं लय भारी. दुर्गाताईंचं मराठमोळं वागणं, विचारपूस करणं लय भारी. डॉक्टर असूनही ग्रामीण महिलांसाठी जयाताईंची किमया न्यारी. डॉक्टर असूनही ग्रामीण महिलांसाठी काम करण्याची जयाताईंची किमया नारी. कार्यक्रम खूपच चांगल्या पद्धतीने नियोजन केलं आणि खूप सुंदर पद्धतीने हे सर्व केलं. बचत गट चालवताना त्यात सातत्य पाहिजे, नाही तर काही ग्रामीण भागातील महिला पैसे आले का फक्त वाटून घ्यायचे, एवढंच काम करतात. आपण कुठलंही कामात कमी नाही, प्रत्येक गोष्ट आपण करू शकतो.
मला सर्वजण म्हणायचे की तुला काही गरज नाही, तू कशासाठी हा दुग्ध व्यवसाय करते, गाया पाळणं सोपं नाही, तू 2 वर्षात हा व्यवसाय बंद पडेल. शेणाची संबंधित आणि सगळ्यात जास्त कष्टाचं काम असल्यामुळं दुग्ध व्यवसायाकडं तरुण पिढी, तरुण महिला पाठ फिरवतात. आजकाल प्रत्येक तरुणीला वाटतं, प्रत्येक ज्या सुना येतात त्यांना वाटतं जॉब चांगला, नोकरी चांगली. परंतु तुम्ही 8 ते 10 हजाराची नोकरी करण्यापेक्षा चांगला दुग्ध व्यवसाय केला, बचत गटाच्या मार्फत अनेक गोष्टी येतात. मी इतकं बारीक सांगणार नाही. तुमच्या गाईच्या गोवऱ्यांनाही खूप किंमत आहे, छोट्या छोट्या गोवऱ्या. मी सांगते, माझ्याकडे गीर आणि सहिवाल गायी आहेत. तर त्या गीर आणि सहिवाल गाईचं तूप अतिशय औषधी, चांगल्या पद्धतीनं, परंतु आपल्याकडे मार्केटिंग नसतं. म्हणजे जे तूप शहरांमध्ये 3,000 रुपये किलोने विकतं, ते ग्रामीण भागात 1100-1200 रुपयाला विकलं जातं. म्हणजे मार्केटिंग महत्वाचं आहे. सगळ्या महिलांनी एकमेकीला सहकार्य केलं पाहिजे. शेतकऱ्याचा, बचत गटांचा माल कसा खपवला जाईल याकडेही महिलांनी जागृतपणे लक्ष दिले पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. विशेषतः मला सांगायचं म्हणजे जे सांगितलं हे हुरडा, आपण पूर्वीच्या काळी ज्वारीचा हुरडा असायचा, मग त्याच्यात तिखट भाकरी बनवणं, थालीपीठ बनवणं, हुरड्याच्या घुगऱ्या बनवणं, ह्या गोष्टी असायच्या. परंतु आता ते मागे पडत चाललेले आहेत. लोक तो आवडीनं खातात. त्याही क्षेत्राकडे लक्ष देण्याची गरज आहे महिलांनी. असे जे ग्रामीण भागातील व्यवसाय आहे ते जर बचत गटात आणले, ताईंच्या पेंडवड्या सुद्धा अतिशय रुचकर पदार्थ, बाजरीचा दूध भाकरी बरोबर पेंडवडी खाणे म्हणजे फार अप्रतिम अनुभव. परंतु आता त्या पेंडवड्या पाहायला मिळत नाही. ग्रामीण महिलांना तर पेंडवडी काय हे सुद्धा माहीत नसेल. दुर्गाताईंना माहिती आहे, तुम्ही त्यांची भेट घ्या एकदा. अशा पद्धतीने बचत गट चालवले पाहिजे. ताई, आता भाषणाच्या शेवटी मी एक छोटासा उखाणा विनोदाने घेते. वाटीत वाटी खोबऱ्याची वाटी, वाटीत वाटी खोबऱ्याची वाटी, आमदार पळाले गुवाहाटी. 50 कोटींनी भरली त्यांची ओटी. काय ते डोंगर, काय ती झाडी, एकमेकावर आरोपांची ओढतात काडी. रोजच त्या आरोप प्रत्यारोपांच्या घडामोडी, गावातही कार्यकर्त्यांची फोडाफोडी. कितीही करू द्या कुरघोडी, लोकांच्या मनात आहे प्रभा जनार्दनांची जोडी. कारण त्यांनी गावकऱ्यांच्या हाती दिली आहे जीविताची हुडी. पुन्हा एकदा हा जो जयश्रीताई थोरात यांनी